नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संच या धड्याच्या मागील भागांमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 अतिशय सोप्या भाषेत पूर्ण केले. आज आपण या धड्याचा शेवटचा आणि खूप महत्त्वाचा भाग सराव संच 1.4 शिकणार आहोत. यामध्ये आपण संचातील घटकांची संख्या आणि त्यावरील शाब्दिक उदाहरणे सोडवणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. मित्रांनो, सराव संच 1.4 सोडवण्याआधी हे एकच सूत्र सर्वात महत्त्वाचे आहे. काय आहे ते सूत्र तर बघा. तर इथे काय दिसतोय बघा, n कंसामध्ये आपल्याला दिसतोय a संयोग b. लक्षात आलं का? जो काही u आहे ह्याला काय म्हणायचं, a संयोग b. आणि ह्याचा अर्थ काय होतो, दोन संचांमधील एकूण सर्व घटकांची संख्या. लक्षात आलं का? बरोबर. नंबर ऑफ a म्हणजेच ह्याला काय म्हणायचं, संच a मधील घटकांची संख्या. लक्षात आलं का? त्यासोबतच अधिक नंबर ऑफ बी म्हणजेच काय की संच बी मधील घटकांची संख्या वजा नंबर ऑफ ए छेद बी. लक्षात आलं का? उलटा यू आहे, हे चिन्ह आहे छेदाचं. लक्षात आलं का? आता बघा, ए छेद बी म्हणजेच काय, जे काही दोन संच आहेत ह्या दोन संचामधील कॉमन घटकांची संख्या. लक्षात आलं का? म्हणजेच सामायिक घटकांची संख्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, ह्या सूत्राचा वापर करून आपल्याला हा उदाहरण सराव संच सोडवायचा आहे. चला मग पाहूया. बघा, प्रश्न पहिला काय दिला आहे बघा, नंबर ऑफ ए म्हणजे संच ए मधील घटकांची संख्या किती दिली आहे, 15. नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 29. म्हणजेच इथे काय दिलं आहे बघा आपल्याला, 29. नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 7. तर नंबर ऑफ बी किती? तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न पहिला आपण पाहिलेला आहे, आपल्याला काढायचं आहे नंबर ऑफ बी. आता काय करायचं, जे काही आपलं सूत्र आहे हे सूत्र लिहायचं. काय लिहायचं बघा, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर काय येणार आहे, नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ काय येणार आहे, ए छेद बी. काय येणार आहे, ए छेद बी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता ज्या काही आपल्याला दिलेल्या किमती आहेत ह्या किमती ह्यामध्ये ठेवूया. बघा, ए संयोग बी किती आहे ते 29 बरोबर नंबर ऑफ ए किती आहे, नंबर ऑफ ए आहे 15 अधिक नंबर ऑफ बी आपल्याला काढायचा आहे तो आहे तसाच ठेवू, नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. काय आहे बघा, ए छेद बी. तर ते किती आहे बघा, तर ते आहे 7. म्हणून इथं काय येणार आहे, वजा 7. चला विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय होणार आहे बघा, इथे आहे 29. आता आपल्याला नंबर ऑफ बी म्हणजे संच बी मधील घटकांची संख्या काढायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे 15, इथे आहे वजा 7. 15मधून वजा 7 गेले तर किती उरतात रे, 8 अधिक नंबर ऑफ बी. काय उरतात, नंबर 8 अधिक नंबर ऑफ बी. विद्यार्थी मित्रांनो, मला जर हे काढायचं असेल तर मी काय करते, हा जो काही अधिकमधला 8 आहे इकडे गेल्यानंतर होईल वजा. म्हणजे इथे काय राहणार आहे बघा, 29 वजा 8 बरोबर नंबर ऑफ बी. लक्षात आलं का? आता बघा, 29मधून 8 गेले तर किती उरतात रे, 21. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो काही संच बी आहे ह्या संच बी मधील ज्या काही घटकांची संख्या आहे ती किती आहे बघा, 21. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता प्रश्न दुसरा. आता इथून जी काही उदाहरणं आहेत हे आहेत काही शाब्दिक उदाहरणे. शाब्दिक उदाहरणं आले म्हणून खूप अवघड आहे का, तर अजिबात नाही. पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊया आणि मग काय करूया रे, प्रश्नाचं उत्तर काढूया. बघा, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात. काय सांगितलं बघा, 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारची पेये घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. विद्यार्थी मित्रांनो, शाब्दिक उदाहरणावरून आपण पहिल्यांदा समजून घेऊया की वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. एकूण किती विद्यार्थी आहेत रे, 125. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण विश्वसंच म्हणजे काय रे, सर्व एकूण. लक्षात आलं का, एकूण विद्यार्थी विश्वसंच यू बरोबर काय येणार आहे, 125. काय येणार आहे, 125. लक्षात आलं का? त्यासोबतच आता बघा, जे काही चहा पिणारे विद्यार्थी ते किती आहेत रे, 80. म्हणून मी त्याला संच ए म्हणते. काय म्हणते बघा, संच ए. जे काही चहा पिणारे विद्यार्थी आहेत हे चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत त्याला मी संच ए म्हणते. म्हणजेच काय, नंबर ऑफ ए बरोबर ते आहेत
80. त्यासोबतच जे काही कॉफी घेतात हे किती आहेत रे 60. म्हणून मी त्याला संच बी म्हणते. नंबर ऑफ बी बरोबर किती आहेत ते, तर ते आहेत 60. लक्षात आलं का. त्यासोबतच बघा चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारचे पेय घेणारे 20 विद्यार्थी आहेत. किती 20. म्हणून मी काय करते बघा चहा व कॉफी काय घेतलं बघा चहा व कॉफी पिणारे, तर ह्याला मी काय म्हणते बघा नंबर ऑफ ए छेद बी. काय आहे बघा नंबर ऑफ ए छेद बी. कारण हे काय आहेत बघा दोन्हीही काय आहेत रे चहा व कॉफी पिणारे. लक्षात आलं का. आणि हे किती आहेत रे, तर ते आहेत 20. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय नियम माहीत आहे. ह्या नियमामध्ये आपण काय करूया पहिल्यांदा किमती ठेवूया आणि मग आपण काय करूया उत्तरं काढूया. चला नियम काय आहे बघा, तर नियम आहे बघा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. काय आहे ए छेद बी. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सूत्र तर लिहिलं. आता सूत्रामध्ये आपल्याला काय काढायचं आहे बघा की चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत रे, कमीत कमी. लक्षात आलं का. कमीत कमी किती विद्यार्थी चहा आणि कॉफी पितात. आपल्याला चहा व कॉफी पिणारे 20 दिले, पण कमीत कमी किती आहेत ते आपण पहिल्यांदा काढूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नंबर ऑफ ए ते किती आहेत रे 80. किती आहेत 80 अधिक नंबर ऑफ बी किती आहेत, तर ते आहेत 60 वजा नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे चहा व कॉफी पिणारे किती आहेत रे, तर ते आहेत 20. आणि हे काय आहेत बघा नंबर ऑफ ए संयोग बी. हे काय आहेत रे, हे कोणते विद्यार्थी आहेत, तर कमीत कमी एक पेय म्हणजे चहा पिऊ देत किंवा कॉफी पिऊ देत. लक्षात आलं का. हे पिणारे विद्यार्थी. इथे मी वरती लिहू का कमीत कमी एक पेय पिणारे विद्यार्थी हे किती आहेत बघा नंबर ऑफ ए संयोग बी. लक्षात आलं का. चला आता बघा हे काय येणार आहे 80 अधिक 60 येणार आहेत 140. किती येणार आहे 140 वजा हे येणार आहेत 20. 140मधून 20 गेले तर किती आले रे 120. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजेच कमीत कमी एक पेय पिणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत 120. लक्षात आलं का. आता बघा त्यांनी काय सांगितले एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आता कमीत कमी एक पेय पिणारे विद्यार्थी किती आहेत 120. आता आपण काय करूया एकही पेय न घेणारे विद्यार्थी म्हणजेच काय करायचे जे काही विश्वसंचातून आपल्याला काय करायचे की जे काही एक पेय घेणारे विद्यार्थी हे वजा करायचे. चला पाहूया बघा एकही पेय न घेणारे विद्यार्थी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, तर आता करायचं आहे नंबर ऑफ हे आहे यो म्हणजे विश्वसंच वजा काय करायचं आहे नंबर ऑफ ए संयोग बी. आता बघा विश्वसंचामध्ये किती विद्यार्थी आहेत, तर ते आहेत 125. 125 वजा नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजेच काय कमीत कमी एक पेय पिणारे विद्यार्थी किती आहेत रे, तर ते आहेत हे आहेत 125. मी इथं चुकून 120 लिहिले बघा 125 वजा हे किती आहेत बघा 120. किती आहेत 120. तर बघा 125मधून 120 गेले तर किती उरतात 5. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकही पेय न घेणारे विद्यार्थी आहेत 5. लक्षात आलं का. आता प्रश्न तिसरा. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्हीही विषयात उत्तीर्ण झाले. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही तर एकूण विद्यार्थी किती होते. बघा त्यांनी काय सांगितलं आहे की दोन्हीही विषयात एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नाही तर आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे आहेत. पहिल्यांदा समजवून घेऊया. संच ए की तो काय आहे बघा, तर इंग्रजीमध्ये उत्तीर्ण होणारे काय आहेत बघा
इंग्रजीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर ते किती आहे बघा 50. किती आहे 50. 7 विद्यार्थी गणित म्हणजे जे काही गणित आहे ह्याला आपण म्हणूया सेट बी. काय आहे बघा नंबर ऑफ बी म्हणजे संच बी मधले जे काही विद्यार्थी आहेत ते किती आहेत बघा 60. आणि विद्यार्थी मित्रांनो दोन्हीही विषयात काय आहे बघा दोन्ही विषयात उत्तीर्ण. दोन्ही विषयात उत्तीर्ण तर ते काय आहेत बघा नंबर ऑफ ए छेद बी. ए छेद बी म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे बघा तर ते आहेत 40 विद्यार्थी. किती आहेत 40. आता आपल्याला काय करायचं आहे एकूण विद्यार्थी काढायचे आहेत. आता एकूण विद्यार्थी म्हणजेच काय आहे बघा ए संयोग बी. काय आहे बघा एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी म्हणजे नंबर ऑफ ए संयोग बी हे आपल्याला काढायचं आहे. चला जे काही सूत्र आहे आपलं हे सूत्र लिहूया आणि किंमत काढूया. काय आहे बघा सूत्र तर नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. काय आहे ए छेद बी. चला किमती ठेवूया. संच एमधील घटकांची संख्या किती आहे बघा तर 50. संच बीमधील घटकांची संख्या किती आहे 60 वजा ए छेद बी म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या किती आहे बघा 40. चला जर मी 50 अधिक 60 केले तर ते किती येतात 110 वजा 40 आणि 110मधून 40 गेले तर उरतात 70. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजेच जे काही स्पर्धा परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती आहेत रे 70. किती आहेत 70. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो. आता पाहूया पुढील उदाहरण. काय आहे बघा एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे संरक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाशदर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते, किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की इथं सांगितले की किती विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण आवडते, इथं वरती दिले 130 मग हे पुन्हा काढायचं का. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय सांगितलं आहे बघा की दोघांपैकी लक्षात आलं का 220 विद्यार्थ्यांपैकी आपल्याला गिरिभ्रमण किती लोकांना आवडते किंवा आकाशदर्शन किती लोकांना आवडते. लक्षात आलं का असं सेपरेटली काढायचं आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की उदाहरणामध्ये काय दिलं आहे. तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं आहे की इयत्ता 9वीच्या वर्गात एकूण विद्यार्थी किती आहेत रे 220. म्हणजे इथं जो काही विश्वसंच आहे नंबर ऑफ यू तो किती आला बघा 220. किती आला 220. त्यासोबतच आता 130 विद्यार्थी हे काय आहेत रे गिरिभ्रमणाची आवड. म्हणजे मी इथं लिहू का हा काय आहे नंबर ऑफ यू म्हणजे विश्वसंच. आता इथं लिहिते गिरिभ्रमण. काय आहे गिरिभ्रमण आणि ह्याला मी म्हणते बघा नंबर ऑफ ए बरोबर किती आहेत ते 130. किती आहेत 130. लक्षात आलं का. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता बघा 130 गिरिभ्रमणाची तर 180 विद्यार्थी आकाशदर्शन म्हणजे इथं आहे आकाशदर्शन आणि दर्शनाची जी काही आवड असणारे विद्यार्थी त्याला आपण म्हणूया नंबर ऑफ बी म्हणजे संच बी. ते किती आहेत बघा 180. किती आहेत 180. आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे 110 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन ह्या दोघांचीही आवड आहे. म्हणून इथे बघा दोन्हीही आवडणारे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता ह्याला काय म्हणायचं बघा दोन्ही आवडतात म्हणजे नंबर ऑफ ए छेद बी. काय आहे बघा नंबर ऑफ ए छेद बी आणि ते किती आहेत बघा 110. किती आहेत 110. हे काय आहे रे हे झालं आपला प्रश्न. आपल्याला काय करायचं आहे की दोघांपैकी कशाचीच आवड नाहीत हे विद्यार्थी काढायचे आहेत.
फक्त गिरिभ्रमण आवडते, फक्त आकाशदर्शन आवडते, असे प्रश्न आपल्याला आता सोडवायचे. लक्षात आलं का? हे प्रश्नांमध्ये दिलेलं. आता विद्यार्थी मित्रांनो, एकाच गोष्टीची आवड असणारे पहिल्यांदा आपण विद्यार्थी काढू. म्हणजेच काय आहे बघा, इथे मी लिहिते. पहिलं काय आहे की किमान एका गोष्टीची आवड असणारे विद्यार्थी. एका गोष्टीची आवड असणारे विद्यार्थी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय म्हणायचं आहे? नंबर ऑफ ए संयोग बी. लक्षात आलं का? ए संयोग बी. लक्षात आलं का? चला आता ए संयोग बी कसं काढायचं? तर जे काही सूत्र आहे ते लिहायचं. बघा, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. लक्षात आलं का? काय आलं बघा? ए छेद बी. आता किंमत ठेवूया. आपल्याला ए संयोग बी काढायचं आहे. नंबर ऑफ ए किती आहे? तर तो आहे 130 अधिक नंबर ऑफ बी किती आहे? 180 वजा नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे दोन्हीही आवडणार आहे. ते किती विद्यार्थी आहेत? तर 110. चला विद्यार्थी मित्रांनो, ह्यांची जर बेरीज केली तर ती किती आली बघा? 18 अधिक 13 तर ते येते 31. काय येते? 31 म्हणजे त्याला 0 310. लक्षात आलं का? वजा 110 काय आले? 110. विद्यार्थी मित्रांनो, 910मधून 110 गेले तर किती आले रे? तर ते आले 200. किती आले? 200. म्हणजेच नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजेच एका गोष्टीची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत रे? 200. किती आहेत? 200. आता आपण काय म्हणू शकतो बघा, जे काही दुसरं आहे. तर आता दोघांपैकीही म्हणजे जे काही गिरिभ्रमण आहे किंवा आकाशदर्शन आहे, ह्या कशाचीच आवड नसणारे जे काही विद्यार्थी हे आपण काढू शकतो. बघा, दोन्हीपैकी कशाचीही आवड नसलेले विद्यार्थी. आवड नसणारे विद्यार्थी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती विद्यार्थी आहेत रे? 220. किती आहेत? 220 वजा. आता बघा, किमान एक गोष्ट आवडणारे किती आहेत रे? 200. म्हणजे 220मधून 200 गेले तर किती आले रे? 20. हे काय आहेत रे? की आकाशभ्रमण असू दे किंवा गिरिभ्रमण असू दे, तर हे न आवडणारे विद्यार्थी किती आहेत बघा? 20. लक्षात आलं का? आता आपण काढायचे फक्त गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी. लक्षात आलं का? फक्त गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं? फक्त गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी हे कसं काढायचं? तर आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ ए. नंबर ऑफ एमधून आपल्याला काय करायचे? हे दोन्हीही आवडणारे विद्यार्थी हे वजा करायचे. लक्षात आलं का? म्हणजे बघा, संच एमधून वजा काय करायचं आहे? नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी वजा काय होणार आहे? इथे वजा होणार आहेत गिरिभ्रमण आवडणारे आणि आकाशदर्शन आवडणारे हे दोन्ही विद्यार्थी इथे आहेत. हे आपण वजा करायचे. म्हणजेच किती येणार आहे बघा? नंबर ऑफ ए हे येणार आहे 130 वजा नंबर ऑफ ए छेद बी ते किती येणार आहे? 110. किती येणार आहे? 110. 130मधून 110 गेले, उरले किती रे? 20. म्हणजे फक्त गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी आहेत ते किती आहेत बघा? 20. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काय आहे बघा, की आकाशदर्शन आवडणारे काय आहे बघा? पुढील प्रश्न आहे, फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी. आकाशदर्शन आवडणारे
विद्यार्थी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा काय करायचं आहे, आता जसं आपण गिरिभ्रमण आवडणारे तसेच आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी काढायचे. नंबर ऑफ बी म्हणजे संच बीमधून आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ ए छेद बी काढायचं आहे. लक्षात आलं का? दोघांमधूनही जी काही दोन्ही गोष्टी आवडतात त्यातून फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी वजा करायचे. लक्षात आलं का? बघा म्हणजे हे किती आहे, नंबर ऑफ बी आहेत 180 वजा दोन्हीही गोष्टी आवडणारे किती आहेत 110. 180मधून 110 गेले तर किती आले रे, 70. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी आहेत ते किती आहेत बघा, 70. लक्षात आलं का? की एकाच गोष्टीची आवड असणारे विद्यार्थी पहिला आपण काढले तर आपल्याला काय कळतात की दोघांपैकी कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी. लक्षात आलं का? की प्रश्न खूप मोठा आहे. काय करायचं, पहिल्यांदा प्रश्नामध्ये काय दिलं हे समजून घ्यायचं. सेट ए काय आहे, सेट बी काय आहे. लक्षात आलं का? विश्वसंच आपल्याला कळतो. एकूण विद्यार्थी, एकूण सर्व म्हणजे काय असतं रे, विश्वसंच. जर तुम्हाला सेट ए आणि बी कळत नसेल तर तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर कळतं की त्यामध्ये छेद काय आहे, दोघांचा छेद काय आहे, दोघांचा संयोग काय आहे. आणि याही गोष्टी जर तुम्हाला कळत नसतील सराव संच सोडवताना तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचा, संचचा जो काही धड्याचा मी व्हिडिओ बनवले तो एकदा नक्की पहा. लक्षात आलं का? त्यामध्ये ह्या संकल्पना तुम्हाला अधिक स्पष्ट होतील. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न काय आहे बघा, शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. विद्यार्थी मित्र, आपल्याला दिला आहे बघा एक मोठा आयत म्हणलं की हा काय आहे, विश्वसंच. विश्वसंचाला म्हणायचं यू. आता विश्वसंचामध्ये दोन आपल्याला काय दिसतात रे, संच दिसतात आहे, संच ए, संच बी. आता आपल्याला इथे दिलेले आहेत एकूण 7 प्रश्न सोडवूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला विचारला आहे संच ए. काय दिसतोय बघा संच ए, इथे मी तुम्हाला काही पेनचा वापर केलेला दिसतो आहे. इथे ग्रीन कलरमध्ये संच ए दाखवला आहे, बी दाखवला आहे, त्यासोबतच इथं रेड, इथं थोडंसं काहीतरी हिरवा कलर आहे, इथं निळा कलर. तुम्ही म्हणाल हे असं का, तर अगदी समजण्यासाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, संच ए आपल्याला सांगितलं हा पूर्णतः गोल आहे. तुम्ही म्हणाल मग ह्या गोलामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे आहेत विश्वसंचातले घटक. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काढूया संच ए. संच ए म्हणजे काय आहे, एक्स वाय झेड, त्यासोबतच ह्या वर्तुळातील सर्व घटक म्हणजे एम एन. चला आता कशी घटक लिहायचे, तर महिरपी कंस काढायचा आणि त्यामध्ये काय करायचं, एक्स कॉमा द्यायचा, वाय कॉमा द्यायचा, झेड त्यासोबतच यम आणि यन, महिरपी कंस पूर्ण. लक्षात आलं का? महिरपी कंस लिहून त्यामध्ये घटक लिहायचे. त्यासोबत संच बीमध्ये काय आहे बघा, पी क्यू आर आणि हा यम एन हा सुद्धा काय आहे रे, वर्तुळात. म्हणून काय येणार आहे बघा, महिरपी कंसामध्ये पी क्यू आर यम आणि यन, महिरपी कंस पूर्ण. आता बघा पुढील ए संयोग बी म्हणजे काय करायचे आहेत, वर्तुळातील सर्व घटक एकत्र लिहायचे आहेत. वर्तुळात कोणते कोणते घटक आहेत हे सगळे, एक्स वाय झेड पी क्यू आर त्यासोबतच यम एन. लक्षात आलं का? चला लिहूया. महिरपी कंस काढायचा, काय लिहायचं बघा, एक्स वाय झेड यम यन पी क्यू आर. लक्षात आलं का? हे काय आहेत रे, ए संयोग बी म्हणजे दोन्ही वर्तुळातील सर्व घटक. लक्षात आलं का? त्यासोबतच 4था प्रश्न आहे विश्वसंच यू म्हणजे आयतातील, हा जो काही आयत आहे ह्या आयतातील सर्व घटक लिहायचे. महिरपी कंस काढायचे आणि सगळे घटक लिहायचे. कोणते आहेत बघा, एक्स वाय झेड पी क्यू आर यम एन एस टी, आयतातील सर्व घटक. तुम्ही म्हणाल फक्त एस टी का, नाही, वर्तुळसुद्धा कुठे आहे, आयतात. म्हणून महिरपी कंसामध्ये काय येणार आहे, एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर त्यासोबतच इथे लिहिते बघा मी यस आणि टी. लक्षात आलं का? त्यासोबतच ए डॅश. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे आहे हा जो काही ए हा एचा पूरक संच. काय आहे, एचा पूरक संच. आता एचा पूरक संच म्हणजेच काय की हे जे असणारे घटक आहेत हे न लिहिता हे जे काही घटक आहेत म्हणजे एमध्ये नसलेले पण ह्या विश्वसंचात असलेले घटक आपल्याला लिहायचे. लक्षात आलं का? आता एमध्ये कोणते घटक आहेत, एक्स वाय झेड एम एन, हे घटक सोडून बाकी कोणते कोणते घटक आहेत रे बघा. हे जर मी पूर्णतः घालवले तर कोणते घटक दिसतात आहे, पी क्यू आर एस टी
लक्षात आलं का? म्हणून एचा जो काही पूरक संच आहे तो काय येणार आहे बघा, PQRST. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो पुढील काय आहे बघा, B डॅश, म्हणजे हा जो काही बी आहे ह्या बीचा पूरक संच. जसा एचा पूरक संच लिहिला की हे जे काही घटक आहेत हे घटक लिहायचे नाहीत, तर कोणते घटक लिहायचे, हे घटक सोडून विश्वसंचातील असणारे घटक. म्हणजेच काय बघा, जर PQRMN मी जर घालवलं तर काय आपल्याला दिसतं XYZST. म्हणजेच काय येणार आहे बघा, महिरपी कंसात XYZST. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता काय आहे बघा, ए संयोग बी आणि त्याचा आहे डॅश. आता पुन्हा काय आलं रे, हा जो काही ए संयोग बीचा हा काय आहे रे, पूरक संच. आता काय करायचं की ह्यामध्ये जे काही घटक आहेत हे घटक नसणारे पण कुठे आहेत रे, ते विश्वसंचात असणारे. तर बघा ह्यामध्ये काय आहेत रे, XYZ, MN, PQR हे सगळे घटक काढायचे. फक्त काय आहे रे, विश्वसंचात असणारे घटक ST. काय आहे, ST. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केले बघा, सराव संच 1.4 आणि संपूर्ण संच हा पहिला धडा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. मला खात्री आहे का संपूर्ण धडा तुम्हाला खूप छान समजला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.